अक्षय तृतीया आहे आणि याच अक्षय तृतीया निमित्त दगडूशेठ गणपतीला आंब्यांची आरास केली गेलेली आहे। दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये आंबा महोत्सव असल्याचं पाहायला मिळत आहे। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपतीला आंब्याचा नैवेद्य दाखवला गेलाय। अक्षय तृतीयेनिमित्त दगडूशेठ गणपती दर्शनासाठी भाविकांची मंदिरामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। या संदर्भात आणखी बोलूयात आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत आहेत। बालाजी, दरवर्षी अक्षय तृतीयेच्या निमित्तानं वेगवेगळा संकल्प केला जातो, यावेळी सुद्धा काही खास मंदिरामध्ये दिसतंय। भाविकांची रीत कशी आहे, कसा उत्साह आहे अक्षय तृतीयेचा? श्रद्धा, दरवर्षी जो आहे तो अक्षय तृतीयेला आंबा महोत्सव आयोजित केला जातो आणि आंब्याचा नैवेद्य जो आहे तो श्रीमंत दगडूशेठ गणपतीला दाखवला जातो। यावर्षी सुद्धा प्रथेप्रमाणे जे आहे ते नैवेद्य दाखवलेला आहे। भाविकांचा जो उत्साह आहे तो सकाळपासून आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय तृतीयाला प्रत्येकजण आपल्या मनोकामना पूर्ण व्हावा यासाठी प्रत्येक पुणेकर, पुण्याच्या बाहेरले सगळे भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सकाळपासून श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या दर्शनासाठी येत असतात, रांगेत उभे राहत असतात। आजही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आपण जर मंदिराला पाहिले तर खऱ्या अर्थानं आता आंब्याचा मोसम सुरू झालाय। अशा पद्धतीची सगळी सजावट जी आहे ती मंदिरामध्ये पाहायला मिळते आहे। ज्या ठिकाणी पाहाल त्या ठिकाणी अतिशय आकर्षक अशी आंब्याची सजावट, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याची रास जी आहे ती श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि त्याचबरोबर लाखो आंब्याचा नैवेद्य जो आहे तो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराला दाखवण्यात आलेला आहे। श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या मूर्तीच्या अवतीभोवती ती मोठ्या प्रमाणात आकर्षक अशी जी आहे ती आंब्याची रास आज पाहायला मिळते आहे। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी सुद्धा आज सकाळपासून जी आहे ती दर्शनासाठी लागलेली आहे। मंदिराच्या बाहेर आणि मंदिरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे आणि रस्त्याच्या बाहेर 2 ते 3 किलोमीटर लोक जे आहेत ते रांगेत उभे आहेत। सकाळपासून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराच्या दर्शनासाठी येत असल्याचं चित्र दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळते। श्रद्धा, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी। दगडूशेठ गणपतीला यावेळी अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याची आरास केली गेलेली आहे। आंब्याचा नैवेद्य दाखवला गेलाय आणि सकाळपासूनच भाविकांची एकच गर्दी पाहायला मिळते।